अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे लिखित 2 अहिराणी पुस्तक प्रकाशन, बुध्याना पोऱ्यानं मानता अहिराणी कथा संग्रह व जानकीनं लगीन अहिराणी एकांकिका संग्रह या 2 पुस्तकांचे प्रकाशन सोहळा आज पार पडला. धुळे शहरातील पद्मश्री हॉल या ठिकाणी अतिशय उत्साहात सदर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे लिखित 2 अहिराणी पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते आज शनिवारी 13 एप्रिल 2025 रोजी 5 वाजता देवपुरातील पद्मश्री हॉल या ठिकाणी कार्यक्रम पार पडला. तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी 5व्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुभाष अहिरे लिखित बुध्याना पोऱ्यानं मानता अहिराणी कथा संग्रह व जानकीनं लगीन अहिराणी एकांकिका संग्रह या 2 पुस्तकांचे प्रकाशन या ठिकाणी करण्यात आले. तर कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा पुण्यातील नाट्य अभिनेते सतीशचंद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजय रायमुलकर, धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे, आमदार राम बदाने, माजी आमदार कुणाल पाटील, शिक्षण अधिकारी किरण कुवर, पुणे येथील अहिराणी कस्तुरी मंचच्या अध्यक्षा विजया मानमोडे, अभ्यासक प्राध्यापक संजीव गिरासे, डॉक्टर फुला बागुल आदी प्रमुख मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या 2 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला. तर यावेळेस समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाजहित उपक्रम डोळ्यासमोर ठेवत 5व्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे यांच्या 75व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना वह्या देखील वाटप करण्यात आल्या. तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अनुप अग्रवाल यांनी या ठिकाणी अहिराणी साहित्यिक सुभाष अहिरे यांच्या या 2 पुस्तकांचे प्रकाशन सोहळ्यावेळी या ठिकाणी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर त्याचबरोबर येत्या अधिवेशनात खानदेशऐवजी कानादेश म्हणून मी येत्या अधिवेशनात मुद्दा मांडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर त्याचबरोबर विविध मनपा शाळा, विविध सर्वच धुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये अहिराणी पुस्तकाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा असा देखील मुद्दा त्यांनी मांडला व शिक्षण अधिकारी त्याचबरोबर शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे याबाबत मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय विश्वकर्मा साहित्य मंच यांच्या वतीने सदर हा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. तर कार्यक्रमासाठी सुभाष अहिरे, प्रमिला सुभाष अहिरे, इंजिनियर पराग सुभाष अहिरे, धनश्री पराग अहिरे, इंजिनियर पीयूष